सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये. आपला नित्यनिश्चित सत्संग. आजचा विषय थोडासा स्पष्ट आणि कडक आहे, पण काय करावं. गेल्या 2 दिवसात तुम्ही बघितलं असेल, महाराष्ट्रामध्ये एक मोठी स्थिती झाली राजकारणाच्या दृष्टिकोनातून. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं, मृत्यू झाला. आणि प्रत्येकजण त्या घटनेचा प्रत्येकाला शॉक लागला होता. आणि शॉक लागल्यानंतर प्रत्येकाने विचार करू लागला की, आणि प्रत्येकाच्या स्टेटसला तुम्ही पाहिलं असाल, वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटस, त्यांचे फोटो ठेवले होते. पण एक स्टेटस मी माझ्या डोळ्याच्या समोर आलं की आपण जीवनातले सगळे प्लॅन करतो आणि त्या प्लॅनला रद्द करण्याची ताकद आहे ते मृत्यूमध्ये. म्हणून खरं तर ह्या जगामधलं वास्तविक सत्य किंवा जीवनाची अंतिम परीक्षा तर कोणती असेल तर मृत्यू आहे. ह्या जगामध्ये पद बघत नाही, पैसा बघत नाही, मान सन्मान बघत नाही, स्त्री बघत नाही, पुरुष बघत नाही, काळा गोरा, ज्ञानी अज्ञानी काही बघत नाही. मृत्यूला यायचं तेव्हा कोण्या रूपात येते. खाली ते जमिनीवर असतात तर त्यांना सिक्युरिटी असते. आकाशामध्ये बघा ना विमान होतं, पण मृत्यूनं कुठे गाठलं नाही, त्यांना सगळीकडे गाठलं. म्हणून ह्या आणि कालच आमचे ब्रह्मचार्याचे वडील परवा रात्री 2 वाजता त्यांना हार्ट अटॅक आला. आणि हार्ट अटॅक आल्यानंतर रात्री 2 वाजता ते वारले. आणि त्याचा मुलगा तिथे श्रीरंगमला होता. मग ते फ्लाईट पकडून इथं आले आणि काल 6:30ला त्यांची अंत्यविधी करण्यात आलं. आणि आणखीन एक अशी घटना, अशा 3 घटनेनं मला थोडंसं विचार करायला भाग पाडलं की आपण जीवनामध्ये खूप वेगवेगळे प्लॅनिंग करतो. आपल्या नोकरीच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी, परिवारामध्ये, वस्तूच्या प्रती, घराच्या प्रती सगळीकडे प्लॅनिंग करतो. पण आपली प्लॅनिंग जेव्हा चालत असेल, जसं लहान मुलगा प्लॅनिंग करतो तर आईवडील त्याच्या प्लॅनिंगला हसतात, तसं आपण ह्या जगामध्ये वेगवेगळे प्लॅनिंग करतो. पण प्रकृती, नियती आपल्या जीवनात काय प्लॅनिंग करून ठेवली आपल्याला काहीच माहीत नाही. आणि याच्यामधली सगळ्यात मोठी गोष्ट कोणती असेल तर जेव्हा महाभारतामध्ये यक्षिने प्रश्न विचारला युधिष्ठिरांना, किम आश्चर्यम, या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं आहे राजा युधिष्ठिर. त्यावेळेस राजा युधिष्ठिर म्हणतो, आनी आनी भूतानी गच्छन्ति यमालय शेष स्थावर विच्छन्ति किम आश्चर्य परम मतम. कार्य वेक्ष आनी आनी भूतानी यमालय गच्छन्ति, म्हणजे प्रत्येकजण मृत्यूला जात आहे. आनी आनी भूतानी म्हणजे व्यक्ती, मनुष्य. गच्छन्ति यमालय, प्रत्येकजण मृत्यूकडे जात आहे, यमाकडे जात आहे, पोहोचून पण देत होतं. पण स्थावर शेषामी, स्थावर जे राहिले लोक इच्छांती, त्यांना असं वाटतं की सगळं जग मारणार आहे पण मी मारणार नाही. हे वास्तविक सत्य आहे. आता काल बघा ना, स्मशानभूमीत आपण जातो, आपल्याला तेवढ्यापुरतं चुकचुक वाटत असते. पण ते स्मशानभूमीत लोकांना विचारलं ना, तुम्हाला काय, त्यांना काहीच वाटत नाही. ते म्हणजे कितीतरी रोजच्या डेड बॉड्या जळतात, त्यांना काही फरक पडत नाही. पण आपल्यासारखं कोणी व्यक्ती जात आहे त्याला थोडासा फरक पडतो. तर स्थावर शेषामी जे राहिले लोक आहेत त्यांना असं वाटतं की जगातले सगळे मारणार आहेत, मी मारणार नाही. म्हणून भगवंत गीतेमध्ये म्हणतात, जन्मस्य ध्रुवर मृत्यू आणि ध्रुवर जन्मस्य मृत्यूस्य. ज्याचा जन्म झाला आहे त्याचा निश्चित काय मृत्यू आहे, आणि ज्याचा मृत्यू झालेला आहे त्याचा जन्म निश्चित आहे. तस्मात परिहारार्थे नम सोचती मर्हसी. भगवंत गीतेत अर्जुना म्हणतात, अर्जुना की याला कोणी परिवर्तित करू शकत नाही. गरीब असो किंवा श्रीमंत असो. आता मी काल बघितलं, भाकरी खाणारा आणि बदाम खाणारा दोघांची अवस्था सारखीच झाली होती. मृत्यूनं कोणाच्या बापाला सोडलं नाही. म्हणून इथे मृत्यू हे जे शब्द आपण ऐकतोय ते वास्तविक सत्य आहे. मी जरी कपडे घातले, भगवे कपडे घातले, याचा अर्थ मृत्यू येणार नाही का? मृत्यू येणार आहे. पण त्या मृत्यूला सामोरं जाण्याची कला आपल्या भगवद्गीतेमध्ये आणि भागवतामध्ये किंवा वैदिक ग्रंथांमध्ये दिलेलं आहे.
तर ह्या श्लोकाच्या शब्दाच्या अर्थून काय, ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू. जसं तुम्ही औषध घेतात एखादं मेडिकलला मध्ये गेल्यानंतर त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट असते आणि त्याबरोबर मॅन्युफॅक्चरिंग बरोबर एक्सपायरी डेट पण असते. त्याच प्रकारे आपली मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग बरोबर आपली एक्सपायरी आहे, त्याच्यामध्ये डेट लिहिलेली असते, आपल्यामध्ये लिहिलेली नसते. पण त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट की जन्म झाल्यानंतर मृत्यू आणि मृत्यूनंतर पुन्हा जन्म आहे. तर आपण ह्या जगामध्ये पुढच्या जन्माची आपण तयारी का करत नाही, किंवा आपण मृत्यूला एवढं घाबरतो काय? आणि बरं तुम्ही किती घाबरले ते सोडणार आहे का? बरं तुम्ही खूप सुंदर आहे, चला तुमच्या सौंदर्याला पाहून ते सोडून देईन. तुम्ही श्रीमंत आहेत किंवा तुम्ही दिनहीन आहेत. मृत्यू असा आहे, तो सर्वांना समान लागू आहे. कोणी त्याला टाळू शकत नाही आणि कोणाला तो नकोय तरी त्याचा प्रभाव पाडतोय. म्हणून इथे जसं आपण एखादा प्रवास करतोय, त्या प्रवासाच्या पहिले आपण तयारी करतो. कुठं जायचं असेल, आता मी बऱ्याच वेळा यात्रेला जात असतो तर बॅग भरतो, कपडे घेऊन जातो, ब्लँकेट घेऊन जातो, त्याच्यानंतर खाण्याचं साहित्य घेऊन जातो. 8 दिवसाचा प्रवास करायचा असेल आपल्याला तर आपण एवढी तयारी करतोय. मग कधी कधी आपण मृत्यूच्या नंतर आपला प्रवास होणार आहे, मग आपण काय तयारी करतो आपल्या जीवनामध्ये? आपण निश्चित प्रवचन ऐकतोय, कथा ऐकतोय, पण त्या कथा प्रवचन काय तेवढ्यापुरतं तेवढे आपल्या जीवनामध्ये ते गांभीर्य आणि ते प्रामाणिकता आपल्या प्रॅक्टिकल जीवनामध्ये का येत नाही? आपल्याला ती लाईफ सिरियस का वाटत नाही? आपण नाही का परिवारामध्ये, वस्तूंमध्ये, व्यक्तींमध्ये आपण कोणाची एनवी करत असतो, द्वेष करत राहतो, क्रोध करत राहतो किंवा दुसऱ्यासोबत तुलना करत असतो. एवढं आपलं लाईफ कॉम्प्लिकेट करून घेतो. आपल्याला कधी कळत नाही का की अरे मी एवढं माझ्या जीवनात नाही का, आता आमच्या गलीमध्ये सकाळच्या टायमाला 2 कुत्रे नेहमी भांडत असतात. आता त्या गलीतल्या ह्या कुत्र्याला जमत नाही, त्या गलीतला बी जमत नाही. पण दोन्ही कुत्रे कशामुळे भांडतात की माझ्या एरियामध्ये हा का आलाय, पण त्या दोघांच्या बापाचं नसतंय. आपण त्या कुत्र्यानं हसतो. तीच अवस्था आपली. आपण कधी विचार केला की याच्या पहिले माझे जे पूर्वज होते, मी कधी कधी बघतो, आता मी गावी गेलो होतो एक ठिकाणी, तिथे जुना बंगला पाहिला पडलेला आणि ते जुना मातीचं घर आणि माळोद म्हणतात तिकडं मराठीवर, माडी तिथं पडलेले पाहिजे. त्याच्यात फोटो पाहिले मी जुने. आता ते नातू दुसरीकडे बंगला करून राहतात त्या जुन्या घराकडे. म्हणजे पंजोबाचे आणि आजोबाचे फोटोसुद्धा घेऊन गेले नाही ते. म्हणलं कधी काळी आजोबा पंजोबा या घरावर किती मालकी हक्क दाखवला असेल, शेतावर, घरावर, जनावरावर किती हक्क दाखवला असेल. पण आज ते कुठे गेले? जाग्या वस्तू राहिल्या, व्यक्ती बदलल्या. मग आपण ह्या जगातलं थोडंसं पुढे सारखं सगळं, तुम्ही पण पुढे थोडं सारखं. तर आपण नाही का ह्या जगामध्ये आपल्या बाजूचे सगळेजण जात आहेत आणि सगळेजण काही घेऊन जात नाही. जी वस्तू आपण घेऊन जाणार नाही त्यासाठी किती मरमर करतोय, किती आपण नाही का खटपाटा करत राहतो. आणि जी वस्तू आपल्या सोबत येणार आहे त्यासाठी आपले काहीच प्रयत्न नसतात. म्हणजे जी गोष्ट येणार नाही त्यासाठी मरमर करतो आणि जे येणार आहे त्यासाठी काही करत नाहीत. म्हणून इथे भगवंत आपल्याला हे जे प्रसंग आहे, आता मी पाहिलं की एवढे व्यक्ती होते, त्यांच्याकडे काय होते? शक्ती होते, त्याच्यानंतर पॉवर होती, सगळं काही होतं, पण ते एक मिनिटसुद्धा मूर्तीला वाचू शकले नाही. म्हणून इथे भौतिक ह्या जगातलं जे सुख आहे किंवा ज्या वस्तू आहेत त्या टेम्पररी आहे. आणि ज्या शरीरावर आपण एवढं प्रेम करतोय ते शरीरसुद्धा आपलं नाही आहे. जसं आता मागचं माझ्या महिन्यामध्ये दाताचं रूट कॅनल केलं. त्या रूट कॅनलनं मला एवढा पेन झाला. म्हणलं एक टाईम हे दात गुलाबजाम खायला बरं वाटायचे, पण त्या गुलाबजामपेक्षा मला सगळ्यात जास्त पेन कोणी केलं असेल ना, माझ्या दाताने केले. म्हणजे आपले शरीर आपल्याला सुख कमी देते पण दुःख जास्त देते. आणि बघा एक काळ झाल्यानंतर महाभारतामध्ये सांगितलं हे शरीर कशाची जननी माहिती आहे का? रोगाची जननी. तुम्ही 45 क्रॉस करा, मेडिसिनशिवाय तुम्ही जगू शकत नाही. म्हणजे शरीर भयंकर आहे. पॅकिंग खूप चांगली आहे बाहेरून आणि आपण पॅकिंगला अट्रॅक्ट होतो, पण आतमधलं मटेरियल जर पाहता ना, बाबा
एक दिवस ब्रश करू नका, दुर्गंधी येते कानातून, नाकातून, 9 छिद्रातून घाणच पडत राहत, आणि तरी म्हणतो आपण. तर ह्या शरीरावर किती आसक्ती आहे. आणि म्हणून या भौतिक सुख किंवा हे मृत्यू ह्या जगातलं परमानंट नाही हे आपल्याला समजून घ्यायचं. जसं मी नाशिक रोडला जात असताना इथे उत्तम नगर आहे, उत्तम नगरच्या पहिले गांधीनगर आहे. तर ते सिग्नलच्या बाजूला एक बकरं लटकायला पाहिलं मी, नॉनव्हेजच्या तिथं. पण तिथं बाजूला 2 बकरे होते, ते गवत खाऊ लागले. 2-3 बकरे होते. ते गवत खाण्यामध्ये एवढे मग्न झाले होते, त्यांना माहीत नाही त्या मूर्खांना की आपल्या साथीदाराला लटकलंय, काही काळानंतर ती सुरी आपल्या गळ्यासुद्धा लटकणार आहे. पण तो गवत गवतामध्येच आनंद घेतो. कधी कधी तो मैथुनाची अपेक्षा करतो दुसऱ्या बोकड्यासोबत. तसंच या जगामध्ये त्या बोकड्यासारखं आपलं जीवन. आपल्या बाजूला कितीतरी लोक मृत्यू पावतायत, आपण कितीतरी घटना पाहतोय टी व्हीवर, मोबाईलवर, न्यूजमध्ये. अशी कोणती घटना आहे का? नाही, सगळ्या घटना आहेत. पण तरी सेवर स्थातम गच्छन्ति, प्रत्येकाला वाटते नाही नाही आपल्यासोबत नाही. आणि ते एक नीतिशास्त्रामध्ये यात एक सुंदर श्लोक दिलाय, असनो मे वसनो मे बंधुवर्गो मे कुर्वन्ति कालो वक्र हंती पुरुष जमा. ह्या सुंदर श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, असनो मे वसनो मे बंधुवर्गो मे जाया इति मे कुर्वन्ति काल वक्रो पुरुष जमा. ह्या श्लोकामध्ये ते काय म्हणतात की सगळीकडे माझं माझं आहे, घर माझं आहे, बंगला गाडी माझं माझं. असनो मे वसनो मे बंधुवर्गो जमे, बंधुवर्गामध्ये जातो तो काय म्हणतो, मी एवढं कमिलो, मी एवढं करणार आहे, माझी ही प्लॅनिंग आहे, माझं 12 एकर आहे, मला 15 एकर करायचं आहे, मला 2 BHK बंगला बांधायचा आहे, मला साधी गाडी नाही का मोठी गाडी घ्यायची. तो काय करतो, प्लॅनिंग करतो. असनो मे वसनो बंधुवर्गो मे कुर्वन्ति काल वक्रो. पण त्याला मे करण्यात, मी आणि माझं करण्यामध्ये काळ कधी प्रभाव करेल माहीत नाही. मग काळ काय करतो, अरे राजा तू मे करून जमा करतोय, पण तुझ्या मृत्यूच्या, आणि गीतेत भगवंत म्हणतात मृत्यूस्य सर्वस्य हरम, मग मृत्यूच्या रूपामध्ये सगळं काही तुमचं काढून घेतो. मध्यंतरी 1 वर्ष झाले माझे मामा वारले. भरपूर शेती, त्यांना 40-45 एकर जमीन असेल. ते जेव्हा वारले हॉस्पिटलमध्ये घेऊन आले, आई मी तर नव्हतो त्यावेळेस, मी गंगासागरला गेलो होतो कार्यक्रमासाठी. तर हातातल्या अंगठ्या पोराने सगळं काढून घेतलं. काही नाही, नुसतं म्हणजे अंगावरलं वस्त्र सुद्धा ठेवलं नाही. म्हणजे दुर्दैव असं घ्या, लोक किती अवस्था आहे. पण ज्या मामाने जीवनभर मरमर करून गाडी, आपलं घर बांधलंय मोठंच मोठं, शेती आहे, बैल आहेत, ट्रॅक्टर घेतला, आता हातातल्या अंगठ्या सुद्धा सोबत नाही, कपडे सुद्धा नाही. ते मार्केटमधले जे कपडे ते कपडा घातला वाईट. म्हणलं कधी काळ हा माणूस एकदम असं तुऱ्या गावचा मुकदम होता, हे करत होता, पण जाताना काय अवस्था आहे. म्हणून ही वास्तविक स्थिती आपण समजलं पाहिजे. मी याच्यामध्ये तुम्हाला डिस्करेज करत नाही, वास्तविक स्थिती सांगतोय. आपल्या लाईफला, आपल्या रिलेशनशिपला किंवा आपल्या ठिकाणी आपण स्वतःला किती सिरियसपणा राहिला पाहिजे. वागताना आपण किती चांगलं वागलं पाहिजे, बोलताना चांगले कसे व्यवहार केले पाहिजे, संबंधामध्ये कॉम्प्रोमाइज आणि ॲडजस्टमेंट कशी केली पाहिजे. ठीक आहे बाबा, कारण 50-60 वर्ष आपण जगणार आहेत, त्याच्यामध्ये 40-45 वर्ष आपले निघून गेलेले आहेत. आपण याची क्रिटिसिझम करण्यामध्ये, निंदा करण्यामध्ये किंवा कम्पॅरिव्ह मेंटॅलिटी करण्यामध्ये, याच्यामध्येच आपला वेळ चाललेला आहे. आपण आपल्या नात्यांना, परिवाराला, संबंधांना, समाजामध्ये कोणाला व्हॅल्यू देत नाही. आपण नुसतं आपला इगो घेऊन चालत असतो. अरे पण एवढं तुम्ही करतायत, एनवी करतायत. कधी कधी आपल्याला वाटतंय, मला तर वाटते माणसापेक्षा पशु बरू आहेत. त्यांना जोपर्यंत छेडत नाही तोपर्यंत ते आपल्यावर आक्रमण करत नाही. मनुष्य तर जाता जाता किती एनवी करत असतो, किती अहंकार आहे त्याला, त्याच्या शरीराचा अहंकार आहे, त्याचा पदाचा अहंकार आहे. आता मी एका ऑफिसला गेलो होतो, तिथं हवालदार सुद्धा आम्हाला इज्जत, म्हणजे काही धड बोलत नाही. तो असा, अरे पद किती दिवस राहणार आहे तुमचं, म्हणजे त्या पदावर बसल्यानंतर त्यांना काय हवा चढते. पोलीस खात्यातून नाही, सगळ्याच खात्यामध्ये जे खातं राहणार त्याला खातं म्हणतात. असं सगळं. तर हे इथे सांगितलेलं की म्हणून
हे जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानम दर्शनम. भगवंत गीतेमध्ये म्हणतात की जन्म ज्याचा झाला त्याचा मृत्यू, आणि जरा आणि व्याधी. जरा म्हणजे म्हातारपण, आणि व्याधी म्हणजे इच्छा नसताना घंटी वाजवल्यानंतर आपण देवानं म्हणतो देवा मला आजारपण दे. नाही, नॅचरली आजारपण येतोय इच्छा नसताना सुद्धा. तर हे आल्यानंतर म्हणून मनुष्याने मृत्यूची अंतिम परीक्षा आपण समजला पाहिजे. आयु हरती पुंसा. काळ काय करतो माणसाला, त्याचा काळ नष्ट करत राहतो. कधी कधी आपण बघा ना, आपले फोटो बघत राहा. लोक आज एवढे फोटो काढतात, मला प्रश्न पडतो की एवढे फोटो नंतर बघतात का लोक? ते इंस्टावर दुसरेच पाहतात. तुमचे फोटो दुसऱ्याला पाहून काय फायद्याचं आहे? म्हणजे मनुष्य किती आय सेंटर झालेला आहे की अरे आपलं शरीर जे द्राक्षासारखं टवटवीत असतंय ते काही काळानंतर किसमिस होत आहे. आपलं शरीर माहिती आहे ना, पहिल्यांदा द्राक्षासारखं टवट आणि किसमिस सारखं काय होतं, ड्रायनेस होऊन जाते. तसं शरीर आहे. म्हणून इथे सांगण्याचा मुद्दा आहे की जीवनाची अंतिम परीक्षा काय असेल माहिती आहे का? मृत्यू आहे. आणि त्या मृत्यूला जाण्याची आपण आपल्या जीवनाला तयारी केली पाहिजे. आणि ती तयारी कधी होईल? जेव्हा आपण आसक्तीतून बाहेर येऊ. जोपर्यंत आसक्ती राहील तुमची, तोपर्यंत तुम्हाला आसक्ती ही काय करेन, दुःखच देत राहणार आहे. म्हणून हळूहळू मनुष्याने काय केलं पाहिजे, जसं एखादा रॉकेट लॉन्च होतोय, ते झाल्यानंतर एक एक पार्ट सोडत चालतंय आणि शेवटी तो छोटासा पार्ट राहतंय, ते छोटासा पार्ट राहतंय आणि मग तो सॅटेलाइटमध्ये तो काय याच्यामध्ये सौरमंडलमध्ये तो स्थिर राहतो. तसंच काही काळानंतर माणसानं काय केलं पाहिजे, हळूहळू रिमूव्ह झालं पाहिजे लाईफमधून. आपल्या स्वभावातून, आपल्या व्यवहारातून, आपल्या कार्यातून केवळ आपण स्वतःसाठी जगलं पाहिजे. आपल्या लाईफचा जो हॅपीनेस आहे, जो आनंद आहे, त्याचा आपण जीवनात आनंद घेतला पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगत असतो 4 गोष्टी बॅलन्स केल्या पाहिजे जीवनामध्ये. एक फिजिकल फिटनेस ठेवला पाहिजे आपल्या लाईफमध्ये. दुसरं आहे फिजिकल फिटनेस. सेकंड थिंग आहे फॅमिली केअरिंग केली पाहिजे. असं नाही की मी शरीर नाही आत्मा हे प्रवचन देतोय, मी याचा अर्थ हे नाही. पहिले फिजिकल फिटनेस, सेकंड थिंग काय, फॅमिली केअर. ज्या परिवारामध्ये राहतात तुम्ही केअरिंग करा. आणि केअरिंग करताना तुम्हाला कॉम्प्रोमाइज आणि ॲडजस्टमेंट करावं लागेल. रिलेशन इम्पॉर्टंट असेल आपल्या लाईफमध्ये तर आपण कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे. चल 40-45 झाली तर 15-20 वर्ष जगणार आहे, तू पण आनंदात जग, मी पण आनंद जगतोय. कोणी वस्तू घेऊन नाही गेलं. मी माझ्या परिवारात वाड्यामध्ये पाहिलं, एक सासूना खूप सुनाला त्रास दिला. मी एक दिवस असंच भेटायला गेलो. मग त्या भावजाई आल्या भेटायला, सगळ्या भेटल्या आणि बोलता बोलता असा विषय निघाला. तर मी जाऊन भेटलो, म्हणलं काय तू किती दिवस राहिले, तू कशाला याच्यात लक्ष घालते? म्हटलं शेवटी जसं तुझ्या सासूनं तुला हँडवर केलं तसं तू तुझ्या सुनाला हँडवर करणार आहेस. त्यावेळेस तू माणसाची किंमत कर. तुझ्यासोबत नाही का सोन्याचा दाना येत नाही म्हटलं. पण ते कंट्रोल करण्याची मेंटॅलिटी जी आसक्ती असते, एवढ्या वर्षी मी कंट्रोल केलंय, आता ही नवीन आलेली आहे आणि ती माझ्या हातातून जातीये. आणि मग तेव्हा त्याचे क्रॅशेस वाढले. तिला 2 इनसिक्युरिटी वाटत होत्या. घराच्या चाब्या द्यावं लागेल, मुलगा हातातून गेलाय, आता मी कारभारी नसणारी दुसरी असणार. म्हणलं त्यांना, मी म्हटलं आज न उद्या ते हँडवर्क करावं लागेल. तुम्ही व्हॉलेंटिअर नाही केलं तर मूर्तीच्या रूपामध्ये तुम्हाला ते हँडवर्क करावं लागेल. म्हणून ह्या महत्त्वाच्या गोष्टीमध्ये काय आहे की जेव्हा आपण जीवन असतात ना, आपण नाही का कॉम्प्रोमाइज करायचं की नाही, आनंदाने राहिलं पाहिजे. माझ्यामुळं कोणाला त्रास होता कामा नये आणि कोणाकोण झालं तरी आपण त्याला दुर्लक्ष करायचं. कारण जीवन दुसऱ्याचं ट्रेस आणि एक्झायटी घेण्यासाठी आपलं जीवन नाही आहे. तुम्ही कोणाचं किती टेन्शन घ्या, ट्रेस घ्या, एक्झायटी घ्या, तुम्ही कोणाच्या लाईफमधले काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. आई वडिलांच्या, बहीण भावंडाच्या, मुलाच्या, नवऱ्याच्या, बायकोच्या. अहो जवळ असलेल्या व्यक्तीचं हॉस्पिटलमध्ये जा, सगळे जाऊन सांत्वना करतात, पण कोणी कोणाची सलाईन वाटून नाही घेऊ शकत, इंजेक्शन नाही घेऊ शकत. म्हणून जी लाईफ भेटली आपल्याला, ती लाईफ कशासाठी भेटलेली आहे? एक तर स्पिरिच्युअल प्रॅक्टिस. स्पिरिच्युअल कशासाठी करायचं की तुम्हाला जी पॉझिटिव्ह थिंकिंग आहे तुमच्या लाईफमध्ये, जे थॉट प्रोसिजर आहे. आमचे एक वरिष्ठ भक्त आहेत, त्याने एक सुंदर पुस्तक लिहिलं आहे, थिंक लाईक मंक. साधू बनू नका,
साधूसारखे विचार करा. साधूला काही कपडे घालायची गरजच नाही. म्हणजे तुम्ही ज्या स्थितीमध्ये राहतात तिथे राहा, पण तुमचे विचार कसे राहा, रेनाऊन्स राहा, रिमूव्ह करत चला. आणि हे केल्यानंतर जेव्हा आपण आपल्या जीवनाला थोडंसं आपण हलकं करीत गेलोत ना, लाईफ एकदम हॅपी आहे. आपण लाईफ आहे एवढी कॉम्प्लिकेट करून टाकलेली आहे. जसं मी आज मागच्या आठवड्यामध्ये एका कॉर्पोरेट कार्यक्रमाला गेलो होतो, तर ते सांगत होते, प्रभूजी आम्ही 12-12 घंटे काम करतोय, सॅलरी आहे, पण आमच्याकडे पैसा आहे, पण आमच्या परिवाराला आणि आमच्या हेल्थला वेळ द्यायला अजिबात नाही आहे. म्हणलं एवढा पैसा करून काय करणार काय तुम्ही? आणि दुसरं ऑफिसमध्ये ते म्हणले एवढे पॉलिटिक्स चालतंय प्रभूजी, कधी कधी असं वाटतंय की मी ऑफिसला रिझाईन देऊन यावं, पण सुटत नाही म्हणले प्रभूजी. म्हणलं हे कधी होतंय, जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मोठमोठ्या प्लॅनिंग करतात ना, वस्तूच्या मागा लागतात ना, तर तुम्ही तुमच्या जीवनातला आनंद गमावून बसतात. मग जीवन कसं असलं पाहिजे? सिम्पल लिव्हिंग, हाय थिंकिंग असलं पाहिजे. ईश्वरानं मला दिलं ना, मी माझ्या परिवार चांगला सांभाळतोय, मी माझ्या हेल्थला वेळ देतोय, मी अध्यात्म करतोय. महाभारतामध्ये यक्षेने प्रश्न विचारलाय युधिष्ठिरांना, सुखी कोण? यक्षेनं ते युधिष्ठिर महाराज म्हणतात, ज्याच्याकडे या 3 गोष्टी आहेत तो सगळ्यात सुखी. म्हणजे एक पहिलं म्हणजे ज्याला लांबचा प्रवास करावा लागत नाही तो सुखी. मुंबईमध्ये बघा, नाशिकमध्ये बघा, 2-2 घंटे जर ट्रॅव्हलिंगमध्ये गेले त्याचं काय, जाणं 2 तास आणि 2 तर 4 तास त्याचं. दुसरं, ज्याला घरचं गरम गरम जेवण भेटतं तो सगळ्यात सुखी. 70% लोक बाहेरचं ऑर्डर करतात, ब्लिंकिटमधून, स्विगीमधून, झोमॅटोमधून, पार्सलमधून. घरचं जेवणच नाही. घरचं जेवण नसल्यामुळे हेल्थचे इश्यू आहे. कालचा एक व्हिडिओ मी पाहिला, हादरून गेलो मी त्या व्हिडिओने. एक डॉक्टर येतं, त्यांचा मुलगा 18 वर्षाचा आहे, तुम्ही ऐकलं, तो खूप व्हायरल झाला व्हिडिओ नाशिकचा. त्यांचा 18 वर्षाच्या मुलाला 144 BP वाढलेला. असं त्याने मुलाला बोलून घेतलं आणि मुलीचा चेक केला तर 120च्या पुढे गेला. तो घाबरून गेले दोघं, नवरा बायको, डॉक्टर होते. म्हणजे झालं काय? तर ते म्हणले घरांमध्ये केशप जॅम, पुन्हा त्याच्यानंतर सॉस, त्याच्यानंतर मॅवनीज, शेजवान चटणी, पुन्हा बेकरी आयटममुळं मुलांच्या फिजिकल आणि मेंटल हेल्थची पूर्ण वाट लागलेली आहे. कारण आई काय करते, उठायचा आळस, ब्रेडला घेते, जॅम लावते, तू खाय, तू गप राय, मला आराम करू दे. मी माझ्या भावाला स्ट्रिक्टली सांगितलं, भाजी पोळीशिवाय काय द्यायचं नाही पोरांना. आपण काय करतोय? सगळं ह्या जगातलं सगळं भेटू शकतं तुम्हाला, पण तुमचं हेल्थ नाही भेटू शकत. म्हणून आपण कोणत्या जीवनाकडे चालू आहे? जे आजकाल सँडविच जे खातोय त्याच्यामध्ये मॅवनीजचा प्रकार किंवा ब्रेड, याच्यामध्ये चीजचा जो प्रकार आहे तो तुमच्या हेल्थला इश्यू डेंजरस आहे. पण ते जिभेचे चोचले आहेत ना, तेवढं सहजासहजी नाही. मला त्याचं जायचं नाही. मला एक विषय सांगायचा की मुद्दाम काय आहे की जीवन आहे ना, दुसऱ्यासोबत जे कॉर्पोरेट लेवलमध्ये ते सांगत होतं की तुम्ही जेव्हा तुम्हाला एन्जॉय करायचे असतं तेव्हा तुमच्याकडे पैसा आणि वेळ नसतो. एक काळ असा असतो की तुमच्याकडे पैसा असतो पण वेळ नसतो. आणि थर्ड सिच्युएशन अशी येते, पैसा बी असतो, वेळ बी असते, पण तुमची हेल्थ तुम्हाला साथ देत नाही. तुम्ही लाईफमध्ये जगले कुठे? तुम्ही कोणाला वेळ दिला? तुम्ही ट्रॅव्हलिंग केली का कुठं? स्वतःला भारतामध्ये फिरले का वेगवेगळ्या ठिकाणी? सकाळ संध्याकाळ घरी ऑफिस, जास्तीत जास्त गार्डनमध्ये. ना नातेवाईकाला वेळ दिला, ना बायकोला, ना नवऱ्याला, ना मुलांना. आले आता एक संडे के पप्पा निघाले. तुम्हाला माहिती आहे संडे के पप्पा म्हणजे रात्री झोपण्याच्या पहिले बाप येतो, मुलगा झोपलेला असतो, आणि मुलगा उठायच्या पहिले बाप निघून गेला असतो. त्या मुलाला दर्शन कधी होतं? संडेला. म्हणून त्याचं नाव दिलं संडे के पप्पा. म्हणजे मुलांना होत नाही. आणि पॅरेंटिंगचा पहिला प्रिन्सिपल आहे की मुलांना जर केअरिंग करायची असेल तर टाईम स्पेंड करावं लागतंय, त्याच्यासोबत बॉन्डिंग करावं लागतंय. त्यांना तुमच्या इमोशनल अटॅचमेंट पाहिजे आहे. मुलांना एवढं इमोशनल अटॅचमेंट नाही. त्यांना डिमांड सप्लाय, मम्मी पप्पा डिमांड करतात, ते सप्लाय करतात. म्हणजे तुमचे रिलेशन कशावर आधारित झालेले आहेत? वस्तूवर झाले. आणि पुढे पण तो जसं मोठा होईल ना, लग्न झाल्यानंतर ते बघतात की आमच्या आईबापांना आम्हाला फॅसिलिटी दिलेली,
जेव्हा तुम्ही वार्धक्यामध्ये जातात ना, इथं सगळेजण वार्धक्याला जाणार आहेत, म्हातारपण होणार आहे. त्यावेळेस म्हणता मम्मी पप्पा पैसे घ्या, मला वेळ नका मागू. तुम्ही जे पेराल तेच रिटर्न भेटणार आहे. तुम्ही अपेक्षा नका ठेवू. मग इमोशनल बॉन्डिंग पाहिजे, की त्यामुळं तुमच्या परिवारामध्ये ती बॉन्डिंग जर असेल तर पुढचं. मी सक्सेस हे म्हणत नाही, सक्सेसचे डेफिनेशन प्रत्येकाची वेगवेगळे असू शकते. पॅरेंटची सगळ्यात मोठं सक्सेस कशामध्ये माहिती आहे का? किंवा 15-16 वर्ष झाल्यानंतर आपला मुलगा किंवा मुलगी आपल्याला प्रत्येक गोष्ट डिसिजन आपल्याला विचारून डिसिजन घेता, हे तुमचं सक्सेस आहे. नाही तर ते 15-16 वर्षानंतर बॉडीतले हार्मोनियन चेंजेस होतात, फिजिकल अट्रॅक्शन वाढत राहत आहे, गॅजेट्स, सोशल मीडिया एवढं पॉवरफुल आहे, आणि तो ॲग्रेसिव्ह मोड जात असेल, ऐकत नसेल, त्याला घरचं खायला आवडत नसेल, तर समजायचं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप काही गमवून बसलेले आहेत. म्हणून राईट टाईमावर राईट डिसिजन घ्यायचा. आता जर तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये राहता तर फ्युचर तुम्हाला स्ट्रगलच करावं लागणार आहे. पण तुम्ही आता स्ट्रगल करून त्यांच्यासोबत वेळ घालताना आपला कम्फर्ट झोन जोडताना, एक शब्द कोणता आहे? कम्फर्ट झोनच्या बाहेर आल्याशिवाय कोणतेही कामं होत नाही. कम्फर्ट झोन सोडावं लागेल. आणि जेव्हा कम्फर्ट झोन सोडताना तुम्ही, तेव्हा कुठंतरी ते मुलं, त्यांना फॅसिलिटीपेक्षा त्यांच्यातली फ्रेंडशिप किंवा त्यांच्याशी बॉन्डिंग वाढवणं खूप महत्त्वाचं आहे. हा झाला पारिवारिक अँगल. म्हणजे पहिले फिजिकलबद्दल सांगितलं, दुसरं पारिवारिक अँगल सांगितला, थर्ड सांगितलं मी काय, सोशली तुम्ही जिथे राहतात त्यांच्यासोबत हे केलं पाहिजे. चौथी गोष्ट आहे फायनान्शियली. फायनान्शियली म्हणजे काय? प्रॉपर प्लॅनिंग करा. किती वर्ष काम करायचं हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे, की नाही बस एक काळानंतर मला नाही का थोडंसं एक चांगलं जीवन जगायचं. मी तर इस्कॉनमध्ये आल्यानंतर, जसं मी माझं बॅकग्राऊंड वारकरी संप्रदायाचं असल्यामुळं मी पंढरपूर आणि देवाळंदीच्या पलीकडे कधीच गेलो नव्हतो. पण गेले 20 वर्षामध्ये साऊथ इंडियापासून तर नॉर्थ इंडियापासून ईस्टपासून ईस्टपर्यंत सगळं फिरलो. म्हणलं जीवनामध्ये 2च आनंद घ्यायचे, चांगला प्रसाद खायचा, पूर्ण फिरायचं, भक्ती करायचं. आग लगे बस्ती में बाबा अपने मस्ती में. तिकडं दुनियादारी कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही, कोणाला टेन्शन द्यायचं नाही. तसं एक जीवन असलं पाहिजे. कारण दुसऱ्यासाठी ते प्रभूजी, ते मुलं आहेत ना, प्रभू जाबर, ते मुलं ते खूप असं त्यानं हुसकून लाव थोडंसं. म्हणून ह्या 4 गोष्टी आपण केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःसाठी जगलं पाहिजे. जसं आता कालचं त्या ॲक्सिडेंटनं बघितलं मी, फ्लाईट याचं काय, म्हणजे त्या माणसानं सकाळी 8 वाजता निघताना काय प्लॅनिंग केली आणि त्याच्या 45 मिनिट्स नंतर काय झालं त्याच्या जीवनामध्ये, म्हणजे आपण विचार करू शकत नाही. आणि तो अख्ख्या महाराष्ट्राला चटका लागून गेला त्या घटनेमुळे. म्हणजे ह्या प्रसंगातून आपल्याला शिकायचं की जीवन आपलं खूप शॉर्ट आहे, आणि त्या शॉर्ट जीवनामध्ये आपण नुसतं धावलं नाही पाहिजे, पळालं नाही पाहिजे, कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आपल्या जीवनाला विचार केला पाहिजे, मी कशासाठी पळतोय आणि या पळण्यातून मला किती आनंद भेटतो, किती सुख भेटतंय आणि किती मिजरीज भेटतात. जसं आमच्या त्या ब्रह्मचारीचे वडील वारले होते. ते अचानक रात्री सगळ्यांशी गप्पा मारल्या, 2 वाजता हार्ट अटॅक आला, गेले. आणि तिसरी घटना आमचे देसाई प्रभू 1-2-1.5 महिन्यापूर्वी, सकाळी नाश्ता केला, ब्रेकफास्ट झाला आणि सकाळी वॉशरूमला गेले. वॉशरूम झाला नाही, दरवाजातून बाहेर येत असं पाय सटकला, पाठीवर पडले आणि जागेवर पडले तर उठलेच नाही ते. म्हणलं त्यांचे 3 शॉप होते नाशिक रोडला, गंगापूर रोडला, मोठं घर होतं. पण एका मिनिटात, त्याच्या 5 मिनिटापूर्वी त्यांनी काय प्लॅनिंग केलं असं, 5 मिनिटांनंतर काय झालं. म्हणून आपल्या जीवनातले जे प्लॅनिंग चालतात ना, ते खूप डेंजरस आहेत, आपल्याला कळत नाही. म्हणून जसं एकदा आपल्या जीवनामध्ये एक मला प्रसंग आठवत आहे. एकनाथ महाराजाकडे एक व्यक्ती गेला होता आणि तो नेहमी तक्रार करू लागला की मला नाही का माझे भाऊबंदकी त्रास देते, बायको त्रास देतो, मुलं पण ऐकत नाहीत. त्याच्यानंतर असं तो कंप्लेंट मोडमध्ये राहत होता. तर एकनाथ महाराज त्याला एकदा काय म्हटले माहिती आहे का? तुझा 8 दिवसानंतर मृत्यू होणार आहे. काय होणार आहे? 8 दिवसात मृत्यू होणार आहे. आणि 8 दिवसानंतर आल्यानंतर, अरे महाराज तर मी वाचलो. म्हणले तो ह्या 8 दिवसात काय केले? तर ते 8 दिवसामध्ये म्हटले, मी ज्यांच्याशी भांडण करत होतो भांडण करणं बंद केलं. पहिली गोष्ट, ज्यांचे देणं होतं ते देऊन टाकलं.
मी एनवी करणं, द्वेष करणं सोडून दिलं. आणि भाऊबंदकी शेतावरून भांडत होते, त्याला म्हटलं तू 1 गुंठा, अर्धा एकर तू जास्त घेऊन जा. बायको चिडचिड करीत होती, तिला ज्या वस्तू पाहिजे ते दिलं, मुलांना सगळं दिलं. ज्यांच्याशी बोलत नव्हतं त्यांच्याशी बोलून घेतलं. 8 दिवसानंतर महाराज एवढं हलकं वाटायला लागलं, एवढं मन मोकळं वाटलं की आता 8 दिवसानंतर मी एकच होतं, मरणार आहे. जाण्याच्या पहिले सगळ्यांचे संबंध चांगले करून घेतले. तसंच आपलं जीवनसुद्धा 8 दिवसात मृत्यू येणार आहे. परीक्षित महाराजाला शाप भेटला. आज तुम्ही म्हणता का तुम्ही फार पेशिमिस्ट झालेले बाबा, आज काय तुम्ही खूप डिस्करेज करता. नाही, लाईफची रिॲलिटी सांगतोय तुम्हाला. 8 दिवसामध्ये त्याने काय केलं, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले ना, आनंदी जवळ. तसंच आपल्या मृत्यूच्या येण्याच्या पहिले आपण नाही का, म्हणून एक प्रवचन दिलं होतं, माझे चॅनलला पण टाकलं. मरण्याआधी मी, हे टायटल दिलं त्याचं. मरण्याआधी मी काय केलं पाहिजे. आणि त्याच्यातून आपल्याला कशी मी मृत्यूच्या पहिले माझं जीवन एकदम हॅपी राहिलं पाहिजे. जेव्हा जरी कॉल आला, कॉल तर येणारच आहे. तुम्ही राजा राहा, रंक राहा, तुमचं काय पोझिशन आहे, तुम्ही किती पैशावाले, तुम्ही किती ब्युटिफुल आहात, काही बघत नाही मृत्यू. तुम्ही साधू आहात नाही, हां, मग तुमच्या मनात प्रश्न असेल का हो, तुम्ही एवढं ज्ञान झोडतात, तुम्हाला मृत्यू येणार नाही का? येणार आहे. पण भौतिकवाद्याच्या मृत्यूचा आणि भक्ताच्या मृत्यूमधला फरक आहे. जसं मांजर असते, मांजर, ती मांजरीचं तोंड जेव्हा उंदराच्या पिल्लेला पाहते ना, तर त्या उंदराला ती मांजरीचं तोंड कशाप्रमाणे भयंकर काळानुसार दिसते. पण त्याच मांजरीचं तोंड जेव्हा ती पिल्लू पाहते, मांजरीचं पिल्लू पाहतंय, त्याला काय वाटतंय की माझ्या आई आश्रयाचं स्थान आहे, मला नाही काय योग्य ठिकाणी घेऊन जाईल. तर त्याच प्रकारे मृत्यू येणार आहे. पण भक्तासाठी ते मृत्यू म्हणजे मांजरीचं तोंड कसं आहे की नाही, तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. तो आनंदाने जातो. आणि जे भौतिकवादी मटेरिस्टिक लाईफमध्ये जगत राहतात, वस्तूंमध्ये, व्यक्तींमध्ये किंवा फॅसिलिटीमध्ये राहतात, त्यांना अटॅचमेंट सोडणं. बघा, कधी कधी आपलं एखादी वस्तू हरवली तर आपलं लाईफ किती ट्रबल होऊन जाते, होतं का नाही? एखादी वस्तू हरवल्यानंतर विचार करा, जीवनभर तुम्ही एवढं वस्तू कमावल्यानंतर मृत्यूच्या वेळेस एका मिनिटात घेऊन जायचं असतं. चटकूस सर आमचे एक भक्त येतं आणि त्यांचे जिजाजी पुण्याला होते आणि त्यांनी 90 लाख रुपये मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केले होते. तर रात्री बाप आणि बेटा सोबतच तिथे, माताजी त्यांच्या नाशिकला राहतात आणि तिकडे त्यांनी फ्लाईट घेऊन बिझनेस करत होते. आणि गेल्यानंतर एक दिवस रात्री दोघं बाप बेटे जेवल्याने झोपले. सकाळी तिचे वडील उठले नाही आणि मग ती बॉडी आणली, इथं फिनरल केलं. 2-3 वर्ष झाले त्या घटनेला. नंतर माताजी म्हटल्या की 90 लाख रुपये कुठं इन्व्हेस्टमेंट केले, कोणाकोणाला दिले, कोणाचं काहीच पत्ता नाही. एवढं सांगितलं, आहे पैसे आहेत, पण कोणाला दिले, किती दिले, काही माहीत नाही. काय झालं, मृत्यूने सगळं काढून घेतलेलं आहे. तर हे आपण काय ह्या सगळ्या स्टोरीतून मी एवढं मागचे ब्रीफिंग देण्याचं मागचं कारण काय, जीवन ही पूर्वतयारी आहे आणि मृत्यू त्याची अंतिम परीक्षा आहे. एखादा विद्यार्थी वर्षभर अभ्यास केला तर जर पेपर आल्यानंतर त्याला भीती वाटत नाही, कारण त्यानं अभ्यास केलेला असतो. पण जो विद्यार्थी अभ्यास करत नाही, जसं पेपर येईल तसं त्याला भीती वाटत असते. त्याच प्रकारे व्यक्तीनं आपण जीवनभर आध्यात्मिक मार्गाचं जर प्रामाणिकपणे पालन केलं तर मृत्यू आल्यानंतर त्याला भीती वाटत नाही, कारण त्यानं प्रिपरेशन केलेलं असतं. पण जो मटेरिस्टिक लाईफमध्ये राहतो आणि त्याला जर असा कॉलिंग आलं तर भीती वाटते. म्हणून मी याला चांगलं उदाहरण देतो, लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेजवाली मुलगी काय रडताना, लव्ह मॅरेजवाली काय करते, नवऱ्याचा स्वभाव, सासू सासरे सगळे हिस्ट्री काढते. लग्न झाल्यानंतर ते म्हणते पप्पा मी चालले, तुम्ही बाकीचं बिल भरून घ्या, बाय. पण जे अरेंज मॅरेजवाली असते ना, तिला जोर रडते. मग मावशीला भेट, मामाला भेट, काकूला भेट, बहिणीला भेट, साऱ्या गावाला मिठ्या मारत बसते, कारण की रडत राहते. मला कधी कधी वाटतं एवढं रडते तर जातेच कशाला तू. तसेच प्रकारे आपण व्यक्तीनं जीवनभर भगवंतावर प्रेम केलं ना, भक्ती केली, अध्यात्म प्रॅक्टिस केली ना, तर मृत्यू आल्यानंतर आपल्याला भीती नाही वाटणार. तुकाराम महाराज मध्ये आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. तुकाराम महाराज का आनंदाने जाऊ. पण
त्याला म्हणतात लव्ह मॅरेज, भगवंतावर प्रेम करणं. आणि जे अरेंज मॅरेजवाले असते ना, जसं जसं रिपोर्टिंग आले आपले, तसं तसं नाही का घाबरून नाही का याला बोलो त्याला बोलो त्याला बोलो, याला भेटायचं, समजायचे अरेंज मॅरेजवाले. तर इथे म्हणून जीवन आपलं काय, पूर्वतयारी आणि मृत्यूची अंतिम परीक्षा आहे. याचा अर्थ तुम्ही सगळं काम धंदे सोडून अध्यात्मच करायचं का? नाही. तर मी याला 3 गोष्टी सांगेन. सकाळचा टाईम स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करा, दिवसभराचा सगळा टाईम तुमच्या कामासाठी लावा, रात्रीचा टाईम फॅमिलीसाठी द्या. ह्या 3 गोष्टी बॅलन्स करायच्या. सकाळचा टाईम स्पिरिच्युअल प्रॅक्टिससाठी, 10 मिनटं गीता वाचा, भागवत वाचा, रामायण वाचा, जप करा. दिवसभरात तुम्हाला जे काम करायचे, बिझनेस करा, पैसा कमवा, त्याच्याशी होत नाही. रात्री आल्यानंतर मोबाईल बाजूला ठेवायचा, टी व्ही बंद करायचा आणि परिवारासोबत गप्पा मारायच्या. काय चालू आहे काय नाही, चल एक हितगुज करू. विचाराची मतभिन्नता असावी पण मनाची मतभिन्नता नसावी. भांडण झाले, भांडण करायचं, पण ते भांडण डायनिंग टेबलवर नाही आलं पाहिजे. भांडण झाले की बाजूला ठेवायचं, पण मनाची प्रेमाता ती कमी नाही झालं पाहिजे. व्यक्तीवर अटॅक करू नका, त्याच्या प्रॉब्लेमवर अटॅक करा. काय वाक्य आहे? आपण काय करतो, व्यक्ती राहतात बाजूला, आपलं प्रॉब्लेम राहतो बाजूला आणि व्यक्तीलाच गोळ्या मारतो. तर आमचे गुरु महाराज नेहमी सांगतात, व्यक्तीवर अटॅक करू नका, त्याच्या प्रॉब्लेमवर अटॅक करा. व्यक्ती सांभाळा. आपल्यासोबत कोण आज आहे आणि उद्या नसणार आहे, माणसाला सांभाळा. आणि केल्यानंतर जेव्हा आपण अशा पद्धतीनं करू, तेव्हा निश्चित जीवनाचं ध्येय म्हणजे संसार पण चांगला होईल, अध्यात्म करून प्रपंच करून परमार्थ साधल्या जाईल. जसं फुटबॉलची मॅच आहे, फुटबॉलच्या मॅचमध्ये एक 40 मिनिटाचा 50 मिनिटाचा टाईम दिलेला असतो. नुसतं खेळ खेळले आणि गोलच नाही केला त्या मॅचमध्ये, त्या मॅचला अर्थ नसणार आहे. पण जेव्हा तुम्ही त्या बॉलमध्ये मॅच खेळताना एवढं सोपं नाही ते गोल करणं, तुम्हाला खूप स्ट्रगल आहे. जेव्हा त्या गोल केल्यानंतर त्या मॅचला व्हॅल्यू येते, तसंच आपल्या जीवनामध्ये 60 वर्षाचा वेळ आहे. त्याच्यामध्ये संसारूपी खेळ खेळा, सोशली, फॅमिली, फिजिकली, फायनान्शियली सो मेनी स्ट्रगल असणार आहे. पण ते करीत असताना आपल्या जीवनाचं जर आपण गोल साध्य नाही केलं, तसं त्या मॅचमध्ये मजा येणार नाही किंवा त्या मॅचचं काही व्हॅल्यू नसणार आहे, तसं आपल्या जीवनाची व्हॅल्यू नसणार. त्या मॅचची व्हॅल्यू कधी येईल, जेव्हा गोल केल्यानंतर. तसंच आपलं जीवन संघर्ष करीत असताना जर तुम्ही भक्तीचा, अध्यात्माचा गोल साध्य केला, तर तुमच्या जीवनाची परिपूर्णता आहे. म्हणून आपल्याला सोडायचं काही नाही. जसं झिरोला काही किंमत नसते. 1 झिरो टाका, 2 झिरो टाका, 3 झिरो टाका, पण त्या झिरोच्या समोर 1 टाकला ना, त्याची प्राईज वाढते. 10, 100, 1000, 1000, 10,000 होते. तसंच जीवनामध्ये त्या नोटेची किंमत वाढते. तसं जीवनामध्ये गाडी, बंगला एक, बँक बॅलन्स, नोकरी, शेतीबाडी, त्या झिरो. पण जेव्हा तुम्ही भगवंताला ॲड करताना, एक ॲड करणं म्हणजे भगवंताला ॲड करणं, तर त्या झिरोची किंमत वाढेल. आणि त्या भगवंताला काढलं तर जीवन कसं आहे, झिरो असणार आहे. म्हणून इथे आपण आपल्या जीवनामध्ये एक ॲड करणं म्हणजे स्पिरिच्युअलिटीला ॲड करणं. आणि स्पिरिच्युअली ॲड करणं म्हणजे ती प्रॅक्टिकल जीवनामध्ये फॉलो करणं. 10 मिनटं अध्यात्म कशासाठी करायचं माहिती आहे का? निगेटिव्हून पॉझिटिव्ह जाण्यासाठी, बॅड हॅबिट्सपासून गुड हॅबिट्स पण जाण्यासाठी. लोक खूप देवदेव करतात, पण त्यांच्या स्वभावामध्ये व्यवहारामध्ये कधीच फरक पडत नाही. कधी कधी मी पाहिले लोक लय देवदेव करतात, पण त्यांच्या स्वभावामध्ये आणि त्यांच्या कृतीमध्ये अजिबात फरक, काही अर्थ नाही त्या देवाला. देवदेव करणं, भक्ती करणं म्हणजे तुमच्या स्वभावामध्ये, तुमच्या व्यवहारामध्ये, तुमच्या कृतीमध्ये परिवर्तन आलं पाहिजे. त्याला म्हणतात अध्यात्म. कारण देव करून तुम्ही लोकांच्या नजरेत येऊ शकतात, पण भगवंताच्या नजरेत येऊ शकत नाही. भगवंताच्या नजरेत यायचं असेल तुम्हाला, तर भगवंतानं सांगितलेले प्रिन्सिपल्स, जे तत्व आहे, ती प्रॅक्टिस जेव्हा तुम्ही फॉलो करता, तर भगवंताच्या नजरेत येतात. पण तुम्ही जर लोकांना दाखवण्यासाठी स्वतःला मी स्पिरिच्युअल आहे, मी पाहिलं खूप लोक भांडण करतात. यात्रा करून आल्यानंतर, पूजा पाठ करून, पारायण करणारे भांडतात. मी पाहिलं, अरे बाबा, म्हणजे सकाळी पारायण करताना घरी आल्यानंतर नाश्त्यावरून चहावरून भांडताना पाहिलेले. मला याचं पारायण झालं काय पोपटासारखं? यानं काय घेतलं त्या पारायणामध्ये? नावाला फॉर्मॅलिटी केली, काही अर्थ नाही हो. जसं एखादी औषध घेतल्यानंतर रोग कमी झाला पाहिजे, ते औषध खाऊन रोग कमी होत नसेल तर त्या औषधाचा अर्थ नाही आहे. तसंच तुम्ही अध्यात्म भक्ती करतायत, याचा तुमच्या जीवनातले जे रोग आहेत, रोग कोणते? स्वभावाचे, व्यवहाराचे, काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य,
याच्यातून कुठंतरी आपण स्वतःला कमी केलं पाहिजे. आणि का केलं पाहिजे याचं सगळ्यात महत्त्वाचं की मृत्यू येणार आहे आणि ते मृत्यू येण्याच्या पहिले आपल्या जीवनाला आपण आपल्या जीवनाचं ध्येय आपण साध्य केलं पाहिजे. आणि ते साध्य अध्यात्म करताना आपल्याला संबंध पण चांगले मेंटेन करायचे, अध्यात्म पण चांगलं करायचं आणि दुसरे या दोन्ही गोष्टी मेंटेन करीत असताना स्वतःकडे सुद्धा वेळ दिला पाहिजे. तुम्ही किती करा हो, कोणासाठी करा, शेवटी एक प्रश्न विचारायचा, कोण आपल्या सोबत येणार आहे आणि कोण येणार नाही. म्हणून आपण जी गोष्ट येणार नाही त्यासाठी धडपडण्याचा अर्थ नाही. जी येणार नाही त्यासाठी आपण धडपडतो आणि जी येणार आहे त्यासाठी काहीच करत नाहीत. तर ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये सिरियसपणे करा. कारण की मी कालच्या घटना पाहिली ना अजयदादा पवारांची, म्हटलं एक विचार केला, रिकामा आपण हाताने येतो आणि जाताना रिकामा जातोय. आज त्या व्यक्तीकडे काही ना भरपूर काही होतं, पण त्या विमान प्लेन क्रॅशनं आपल्याला खूप काही शिक्षा देऊन गेलेली. म्हणून त्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये सिरियसली राहा, गांभीर्य आणि प्रामाणिकपणे नाही का ह्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसचं करा, ज्यामुळं तुम्ही स्वतःला आनंदी राहू शकतात आणि तुमच्या आनंदामध्ये दुसरं. आणि भगवद्गीता तुम्हाला काही सोडायला सांगत नाही. भगवद्गीता हे शिकवते की तुमचं जीवन कसं असलं पाहिजे आणि त्या जीवनामध्ये कशी पॉझिटिव्ह थिंकिंग राहिलं पाहिजे आणि ट्रेसमधून किंवा एक्झायटीमधून कसं बाहेर निघालं पाहिजे हे भगवद्गीता आणि भागवतामध्ये शिकवलेले. म्हणून आपल्या जीवनाचं मॅन्युअल कार्ड काय, भगवद्गीता आहे. त्या गीताचा भागवताचा आपण डीपली अभ्यास केला. मी सांगेन 24 तासापैकी 10 मिनटं काढा आणि झोपताना त्याला काही नियम नाही येतं किंवा स्त्री पुरुष अजिबात नाही. आपल्या लोकांमध्ये लेफ्टिस्ट वामपंथी लोकांनी काय केलं, तुमच्या मनात भीती ठेवलेली. घरात गीता ठेवली तर भांडण होतात, रामायण ठेवलं तर भारत कलह होतो. जेवढं तुमच्या मनामध्ये देवाबद्दल भीती घालून दिली ना तेवढं तुम्ही देवापासून दूर जातात. आपल्या देवभक्तीमध्ये भीती कुठं घालून दिलेली नाही आहे वैदिक शास्त्रामध्ये. पण हे वामपंथी विचार लोकांनी काय केलं, त्यांनी काय अटॅक केला माहिती आहे का, मोगलाने नाही का शरीरावर अटॅक केला, ब्रिटिशानं आणि वामपंथी लोकांनी तुमच्या मनावर अटॅक केलेला आहे. तुम्ही कधी अॅनालाइज केलं का, इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब किंवा सोशल मीडिया फ्री का देत आहेत? कारण ते तुमचं कल्चर आणि तुमचं लाईफ आहे ना बिघडून टाकलंय त्यांनी. रात्री 12 वाजेपर्यंत जागतोय, स्वतःसाठी आराम करत नाहीत. हार्ट अटॅकचं प्रमाण का वाढलं माहिती आहे का, प्रॉपर रेस्ट नाही आहे. कारण मीडियामध्ये आपण रात्री झोपताना 10 किलोमीटरचा हात चालतोय. लय सिरियस इश्यू राहाव, आपण त्याचा विचार करत नाहीत. डोळ्याचे कितीतरी इश्यू होत आहेत, ब्रेनचे कितीतरी रेडिएशन पॉवरफुल आहे, त्या मोबाईलचे रेडिएशन झालं, कॅन्सर वाढत आहे. तर त्यामुळं तुम्ही तुमच्या मेंटल आणि फिजिकलचा पार्ट डिस्ट्रॉय केला आणि पोटासाठी फास्ट फूड. त्यामुळं आपलं कल्चर सोडू नका, आपली संस्कृती सोडू नका, आपलं खाद्यपदार्थ सोडू नका. आपलं जीवन आरोग्य चांगलं जीवन जगायचं असेल तर वैदिक कल्चरचं फॉलो करा आणि आपले जीवन आनंदाने जगा. एवढंच हा गीतेचा मेसेज आहे. केला तर तुमचा फायदा, नाही केलं तर तुमचंच आहे, तुम्ही ठरवा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न, टीका टिप्पणी, जिज्ञासा असेल तर विचारू शकता. क्वेश्चन बंद केलं. कोणाला काही प्रश्न?